शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी मलकापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या पुढाकारातून आकाशवाणी नगर येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच गांधी फाउंडेशन आणि मलकापूर नगर परिषद आरोग्य विभाग यांच्या वतीनं शासनाच्या विविध योजनांची नोंदणी, कार्ड वाटप व नागरिकांच्या आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळावा यासाठी मलकापूर आकाशवाणी नगर येथील अयोध्या कॉलनीतील नूतन मराठी शाळेमध्ये पंतप्रधान जन आरोग्य योजना, मोफत आयुष्यमान कार्ड व आभा कार्ड नोंदणी आणि वाटप याचबरोबर मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची नोंदणी आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिबिराला महिला, वयोवृद्ध नागरिक यांचा मोठा प्रतिसाद मिळाला। मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष व कराड दक्षिण काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या पुढाकारातून घेण्यात आलेल्या या शिबिरामुळे नागरिकांची चांगली सोय झाली असल्याची भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली। मी कोंडीबा विष्णू घेवदे, आकाशवाणी नगर येथे रहिवासी आहे। या माध्यमामुळे आकाशवाणी नगर परिसरातील सर्व महिलांचे, वयोवृद्ध माणसांचे या शिबिरामुळे अनेक प्रश्न सुटले गेले आहेत। शिवाय या योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत म्हणजे याच्यामुळं पोचलेला आहे। हे शिबिर आयोजित केल्यामुळं मी आकाशवाणी नगर परिसरातील नागरिकांच्या वतीने माननीय पृथ्वीराज बाबा चव्हाण आणि कराड दक्षिणचे काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांचे आभार मानतो। नमस्कार, मी श्रद्धा संजय शिंगर, मी आकाशवाणी नगर मलकापूर या गावची रहिवासी आहे। मी माझ्या आजीचा वयोश्री योजनेचा फॉर्म भरायला इथं आली आहे। इथं पृथ्वीराज बाबा चव्हाण आणि मनोहर शिंदे यांनी वेगवेगळ्या योजनेचे फॉर्मचा कॅम्प घेतला आहे। या कॅम्पमध्ये अनेक वृद्ध लोकांना मदत होते, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानते। प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आकाशवाणी नगर मलकापूर नगर परिषद आरोग्य विभाग यांच्या वतीनं व गांधी फाउंडेशन यांच्या संयोजनाने या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। आज या ठिकाणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मोफत आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड आणि मोफत आरोग्य तपासणी असा कार्यक्रम आपण आकाशवाणी नगर मलकापूर अयोध्या नगरीमध्ये नूतन मराठी प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेला आहे। आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांच्या संकल्पनेतून त्या सर्व ज्या शासनाच्या योजना आहेत त्या सर्वसामान्य नागरिकांच्यापर्यंत पोचल्या पाहिजेत। आयुष्यमान भारत योजना आहे ते जे मोफत 5 लाखापर्यंत उपचार मिळणार आहेत ते प्रत्येक नागरिकाचं कार्ड निघालं पाहिजे। त्याचबरोबर वयोश्री म्हणून 65 वर्षावरील नागरिकांचं त्यांना कार्ड म्हणून त्याचा बेनिफिट मिळाला पाहिजे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले गेले पाहिजेत आणि त्या योजनेचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे। या सर्वाबरोबरच येणाऱ्या सर्व नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, BP, शुगर, हिमोग्लोबिन हे सर्व करण्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र मलकापूर, गांधी फाउंडेशन, मलकापूर नगरपालिका आरोग्य विभाग आणि सर्व ज्येष्ठ मंडळींचं, संघटनेचं, तरुण जनतेचं मंडळाचं सहकार्य मिळालेलं आहे। मलकापूर शहरामध्ये हा 4था कॅम्प आहे। सुरुवातीला लक्ष्मीनगर, शास्त्रीनगर, अहिल्यानगर, शिवाजीनगर, भारतीय विद्यापीठ परिसर आणि आज आकाशवाणी नगरमध्ये या ठिकाणी कॅम्प आयोजित केले। लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कॅम्पला मिळालेला आहे। उद्या सकाळी आपण आकाशवाणी नगर झोपडपट्टी परिसर जो आमचा आहे, रविवारी आपण जाणीवपूर्वक त्या ठिकाणी कॅम्प आयोजित केलेला आहे आणि नागरिक उत्साहानं यामध्ये भाग घेत आहेत, आपलं कार्ड बनवून घेत आहेत। हे सर्व करण्यामध्ये आमच्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका, काले प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्टाफ आणि मलकापूर आरोग्य विभाग सर्वांचं सहकार्य मिळते। सर्व आमचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी या सर्वांचं त्यामध्ये चांगलं आम्हाला सहकार्य मिळतं। एक चांगली योजना शासनाची लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही प्रयत्न करतोय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणली आणि या योजनेमध्ये ज्यांनी मूलभूत सुधारणा केली
की आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा, कराड दक्षिण विद्यमान आमदार, या दोघांच्या संकल्पनेतून साकारलेली जी योजना आहे ती सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। याच्यामध्ये सर्व घटकांना सामावून घेऊन आपण योजना लोकांपर्यंत येतोय। KMS न्यूज, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे।